So hello students, we are going to solve some problem related to the concept of radiation. Okay, so first problem is like this. A black body at 2 to 7 degrees Celsius radiate heat at the rate of 7 calorie per centimeter per second. At the temperature of 727 degrees Celsius, what will be the rate of heat radiated in the same units? Okay, म्हणजे सुरुवातीला 227 प्लस 273 म्हणजे टोटल टेम्परेचर टोटल रेडिंग किती होणार बघा हे, कारण हे डिग्री सेल्सियस. त्याच्यानंतर T2 किती आहे 720 हे टोटल होणार आहे, दॅट इज 1000 केल्विन. ओके, आणि सुरुवातीला रेट ऑफ रेडिएशन किती आहे, R1 आहे 7 कॅलरी पर सेंटीमीटर पर सेकंड. ओके, आता नवीन रेट ऑफ रेडिएशन R2 फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला माहिती असतं याचा रेशो लिहूया, that is R2 divided, okay, bracket square. So therefore it is equal to 500 raised to 4 म्हणजे किती येणार आहे 16. So R2, so 16 into R1 म्हणजे किती आहे, that is 7. आन्सर येणार आहे 112. Unit will be same, that is calorie per centimeter per second. Okay, so this is the answer. Next question. A cubical block of mass 1 kg and age 5 centimeter is heated to 227 degrees Celsius. आता याचं गिवन लिहूया आपण. क्युबिकल ब्लॉक आहे आणि याचा मास किती दिलेला आहे, मास इज गिवन ॲज 1 किलोग्राम अँड एज म्हणजे साइड, एका साइडची लेंथ दिली आहे, दॅट इज 5 सेंटीमीटर, इज हिटेड टू द 227 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे 227 प्लस 273 म्हणजे काय होणार आहे 500 केल्विन होणार आहे. Assuming that the block emit radiation like a black body, म्हणजे याला ब्लॅक बॉडी आपल्याला अज्युम करायचं आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशनची व्हॅल्यू किती येणार आहे, ब्लॅक बॉडीला 1 एवढी येणार आहे. फाइंड द रेट ऍट विच टेम्परेचर ऑफ ब्लॉक विल डिक्रीज, किती रेटनं टेम्परेचर ब्लॉकचं टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, म्हणजे dt बाय dt काढायचं आहे, म्हणजे रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द रेट ऍट विच टेम्परेचर ऑफ ब्लॉक विल डिक्रीज म्हणजे रेट ऑफ कुलिंग काढायचं आहे. स्पेसिफिक हीट दिलेली आहे, स्पेसिफिक हीट एस किंवा सीन आपण डिनोट करतो, दॅट इज 400 केल्विन अँड सिग्माची व्हॅल्यू 6 × 10⁻⁸ घ्यायला सांगितली आहे. ठीक आहे, आता डायरेक्ट आपला फॉर्म्युला आहे रेट ऑफ कुलिंग किंवा रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर, दॅट्स द AE सिग्मा अपॉन MS प्लस T0⁴ म्हणजे बॉडी टेम्परेचर रेस टू 4 मायनस सराउंडिंग टेम्परेचर रेस टू 4. ओके, सराउंडिंग टेम्परेचर किती दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस दिलंय, म्हणजे इथं सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती होणार आहे 300 केल्विन होणार आहे. ठीक आहे, आता इथं सरफेस एरिया, ए म्हणजे काय असतं, सरफेस एरिया असतं. आता क्यूबचा सरफेस एरिया किती येणार लक्षात येते का बघा, क्यूबची एक साइड स्क्वेअर असते बरोबर ना, एका साइडला किती असणार आहे स्क्वेअर असणार आहे, म्हणजे एल स्क्वेअर असणार आहे. अशा क्यूबला किती साइड असतात, तर 6 साइड असतात आणि टोटल सरफेस एरिया होणार आहे 6L². लक्षात येते का बघा, क्यूबचा सरफेस एरिया म्हणजे रेडिएशन मध्ये किती, कुठल्या एरियामधून रेडिएशन बाहेर पडणार आहे, सरफेस एरियामधून हीट रेडिएशन बाहेर पडणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे रेडिएशन मध्ये हा एरिया म्हणजे कुठला घ्यायचा असतो, सरफेसचा एरिया घ्यायचा असतो. जसा स्पिअरचा एरिया किती असतो 4πR², क्यूबचा सरफेस एरिया किती असणार आहे 6 × साइड स्क्वेअर, कारण प्रत्येक साइड काय असते एक स्क्वेअर असते, क्यूबची प्रत्येक साइड हा एक स्क्वेअर असते, एका साइडचा एरिया म्हणजे L², 6 साइडचा एरिया 6L². ई ची व्हॅल्यू काय 1 येणार इथं, कारण त्याला ब्लॅक बॉडी अज्युम करायचा आहे. ओके, सिग्माची व्हॅल्यू किती दिली 6 × 10⁻⁸ T -300⁴ डिवाइडेड बाय मास किती दिलेला आहे 1 kg आणि स्पेसिफिक हीट आहे 400. ओके, तर या रेटनं टेम्परेचर जे आहे ते काय होणार आहे फॉल होणार आहे, इज इक्वल टू, ओके, साइड दिले 5 सेंटीमीटर ना, म्हणजे हे 6 × L² ची व्हॅल्यू लिहितो, L² ची व्हॅल्यू येणार आहे 25 × 10⁻⁴ होणार सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर म्हणजे 10⁻², त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ इंटू 6 8 इंटू, आता 500 आणि 300 मधलं 100 कॉमन निघू शकते आणि त्याचा रेस टू 4 आहे, म्हणजे किती कॉमन निघणार 10⁻² चा रेस टू 4 म्हणजे 10⁸ बाहेर निघणार कॉमन, आणि ब्रॅकेटमध्ये 5⁻⁴ म्हणजे 625 मायनस
3:4 म्हणजे 81 येणार, डिवायडेड बाय 400 फॉल ऑफ टेम्परेचर. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. ओके, 25 इंटू 6 म्हणजे काय येणार आहे 150. 150 इंटू 6 म्हणजे 150 इंटू 6 म्हणजे किती होणार हे? बघा, 25 इंटू 6 म्हणजे 150 येणार. 150 इंटू 6 म्हणजे 900 होणार आहे. 900 इंटू बघा 10⁻8 आणि 10⁻−8 कॅन्सल होणार आहे. 10⁻−4 होणार इथं आणि ब्रॅकेट 4 554 येणार आहे, डिवायडेड बाय 400. ओके, हे 2 0 याला फक्त मल्टिप्लाय करूया, 4 ने डिवाइड करूया. ओके, किंवा 4 न अगोदर डिवाइड करून घेऊया आणि मग मल्टिप्लाय करूया. 136 इंटू 9 म्हणजे 1224 येणार आहे आणि इंटू 10⁻⁻4 1224 डिग्री सेल्सिअस पर सेकंड. ओके, या रेटनं काय होणार आहे टेम्परेचर फॉल होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉडी कूल्स इन 10 मिनिट फ्रॉम 60 टू 10 मिनिट मध्ये जाते बॉडी. व्हॉट विल बी इट्स टेम्परेचर आफ्टर नेक्स्ट 10 मिनिट्स. नेक्स्ट 10 मिनिट नंतरचं टेम्परेचर फाइंड आउट करायचं. एक्झाम्पल थीटा होणार असेल असं ऍझ्युम करूया. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग म्हणजे थीटा नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे 10 डिग्री सेल्सिअस. आता इथे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आपल्याला यूज करायचं आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वापरून आपल्याला इथं 2 इक्वेशन तयार करायचे आहेत आणि ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत 2 कंडिशनचे. तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचं इक्वेशन काय येणार बघा, इज इक्वल टू के इन ब्रॅकेट थीटा मायनस थीटा नॉट. आता इक्वेशन कसं होणार बघा, डी थीटा म्हणजे फॉल इन टेम्परेचर, 60 - 40 म्हणजे किती येणार आहे 20, इक्वल टू के इन ब्रॅकेट थीटा म्हणजे बॉडी टेम्परेचर. आता बॉडी टेम्परेचर 60 आणि 40 घ्यायचं नाहीये, तर 60 आणि 40 ची ऍव्हरेज व्हॅल्यू घ्यायचं आहे. म्हणजे किती येणार आहे 50. 60 आणि 40 ची ऍव्हरेज व्हॅल्यू येणार आहे 50. ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची माहिती आहे ना, 60 + 40 डिवाइड बाय 2 मायनस सराउंडिंग टेम्परेचर किती आहे 10. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला के ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो दिस इज 2 a इज इक्वल टू काय येणार आहे 20. के ची व्हॅल्यू येणार आहे 1/20. ठीक आहे. आता ही सेकंड कंडिशन 40 टू थीटा होणार ना, डी थीटा बाय डी टी. डी थीटा किती होणार बघा 40 मायनस थीटा फॉल इन टेम्परेचर डिवायडेड बाय टाइम पुन्हा एकदा 10 मिनिटच दिलेला आहे. ओके, इज इक्वल टू के इन ब्रॅकेट बॉडी टेम्परेचर किती घेणार या दोघांचा मायनस थीटा नॉट म्हणजे इथे येणार आहे 40 मायनस थीटा डिवायडेड. ओके, इन ब्रॅकेट 40 हे 2 ने डिवाइड करतो, इथं 2 ने काय करतो या दोन्ही टर्मला डिवाइड करतो. म्हणजे 2 ने 40 ला डिवाइड केलं तर 20 ला थीटा नॉटची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला सराउंडिंग टेम्परेचर, ते किती आहे 10 आहे. ओके, आता हे 10 न 20 ला डिवाइड केलं तर 2 येणार. 2 इकडे आणून मल्टिप्लाय करूया. 2 × 40 म्हणजे 80 मायनस 2 × थीटा म्हणजे 2 थीटा इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे थीटा बाय 2 राहणार आहे. ठीक आहे. आता हे -2 थीटा RHS ला आणलं, राईट हँड साईडला आणलं तर काय होणार आहे +2 थीटा होणार आहे. 10 LHS ला आणलं तर 80 - 10 होणार आहे. म्हणजे किती होणार आहे 70 इज इक्वल टू काय येणार आहे 2 थीटा मायनस थीटा बाय 2 म्हणजे काय येणार आहे 3 थीटा बाय 2 येणार आहे. म्हणजे थीटा बॉडी टेम्परेचर आफ्टर नेक्स्ट 10 मिनिट थीटा किती येणार आहे 70 × 2 दॅट इज 140 डिवायडेड बाय 3. थीटा इज इक्वल टू 70 × 2 दॅट इज 140 डिवायडेड बाय 3. म्हणजे थीटा किती येणार आहे 140 डिवायडेड बाय 3 म्हणजे फायनल टेम्परेचर येणार आहे इन नेक्स्ट 10 मिनिट्स. इथे एक मिस्टेक झाली आहे. 40 + थीटा बाय 2 ने डिवाइड केलं इथं प्लस साइन येणार. बाय मिस्टेक मी मायनस साइन लिहिलंय, इथं प्लस साइन येणार. ओके, इथं प्लस साइन, इथं पण प्लस साइन येणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे दॅट इज -2 थीटा पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे +2 थीटा +2 थीटा प्लस थीटा बाय 2 म्हणजे 2 थीटा प्लस थीटा बाय 2 म्हणजे इथे किती येणार आहे दॅट इज 5 थीटा बाय 2 येणार आहे. 5 थीटा बाय 2.
सो 5 थीटा बाय 2 इज इक्वल टू 70. सो 70 इंटू 2 डिवायडेड बाय काय होणार आहे इथं 5 होणार आहे. ओके 70 इंटू 2 डिवायडेड बाय 5 म्हणजे 140 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती होणार आहे 28 डिग्री सेल्सियस इज द आन्सर. ओके दिस इज वन. A body cools down from 52.5 degree Celsius. म्हणजे इथं काय दिलंय 52.5 47 and to the 42.5 minutes असं दिलेलं आहे. तर सराउंडिंग टेम्परेचर फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके म्हणजे इथं पण 5 डिग्रीनं फॉल होतोय आणि इथं देखील 5 डिग्रीनं फॉल होतोय. बघा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचे इक्वेशन लिहूया. दोन्ही के इन ब्रॅकेट थीटा मायनस थीटा नॉट होणार आहे. ओके सो डी थीटा म्हणजे कितीनं टेम्परेचर फॉल होणार आहे बघा. त्या फर्स्ट कंडिशनचं इक्वेशन लिहूया है ना. कारण 52.5 मायनस 47.5 म्हणजे 5 न टेम्परेचर खाली येणार आणि त्याच्यासाठी टाइम लागणार आहे 5 मिनिट. सो के इन ब्रॅकेट बॉडी टेम्परेचर किती घ्यावं लागेल याचा ऍव्हरेज या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2 करावं लागणार आहे आणि ऍडिशन डिवायडेड बाय 2 जर केलं तर एक्झॅक्टली 50 येणार. ते ऍडिशन बघा 100 होते 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50 मायनस सराउंडिंग टेम्परेचर जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. सेकंड इक्वेशन सेकंड केसमध्ये देखील टेम्परेचर 5 नच फॉल झालेला आहे. सो के इन ब्रॅकेट ओके आता बॉडी टेम्परेचर किती घ्यायचं पुन्हा एकदा याचा ऍव्हरेज 5 पर्यंत चेंज झालेला आहे. तर बॉडी टेम्परेचर किती घ्यायला पाहिजे ऍव्हरेज याचं घ्यायला पाहिजे. आता या दोघांचे ऍडिशन केल्यावर किती येते 90 येते. 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे 45 होणार आहे. आता या दोन इक्वेशनचं डिव्हिजन करूया. इक्वेशन 1 2 इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 5 कॅन्सल होणार आहे. ओके 7.5 डिवायडेड बाय 5 7.5 इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 केल्यावर 7.5 डिवायडेड बाय 5 के कॅन्सल होणार आहे. ओके 50 मायनस थीटा नॉट सॉरी उलट झालं इक्वेशन 1 बाय 2 करायचं आहे ना इथं. ओके इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 जर केलं तर 7.5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 50 मायनस थीटा नॉट डिवायडेड बाय 45 मायनस थीटा नॉट. ओके मग आता इथं 75 बाय 50 जर लिहिलं म्हणजे डेसिमल पॉईंट काढण्यासाठी 75 बाय 50 लिहिलं मल्टिप्लिकेशन करूया. 3 इंटू 45 135 इज इक्वल टू 2 थीटा नॉट 3 थीटा नॉट आर थीटा नॉट म्हणजे थीटा नॉट राहणार आहे आणि 135 मायनस 100 होणार म्हणजे 35 होणार आहे. ओके हेन्स ओके सो दिस इज द सराउंडिंग टेम्परेचर. त्याच्यानंतर आणखी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे दॅट इज ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम किंवा यालाच म्हटलं जातं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेक्ट्रल ओके ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर लक्षात घ्या एका सर्टन टेम्परेचरला असताना ब्लॅक बॉडी काय करते हीट रेडिएशन इमिट करते आणि ते हीट रेडिएशन कुठल्या वेव्हलेंथचे असतात तर इन्फ्रारेड रिजन मधल्या लार्ज नंबर ऑफ वेव्हलेंथचे हे हीट रेडिएशन्स असतात बरोबर. ओके आणि स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय कुठल्या वेव्हलेंथच्या रेडिएशन मधून किती अमाऊंट ऑफ हीट काय होते रेडिएट होते. ओके याचा जो स्टडी आहे याला काय म्हणायचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. पुन्हा एकदा बघा मी काय लिहितोय a black particular temperature emits heat radiation. ओके एका पर्टिक्युलर टेम्परेचरला असताना ब्लॅक बॉडी काय करणार आहे हीट रेडिएशन इमिट करणार आहे. इमिट्स हीट रेडिएशन वेव्हलेंथ्स जे आहे ते हीट रेडिएशन एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ तर लार्ज नंबर ऑफ वेव्हलेंथचे काय करतं ते हीट रेडिएशन बाहेर टाकतं. ब्लॅक बॉडी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इमिट्स हीट रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेव्हलेंथ्स. ओके सो नंबर ऑफ वेव्हलेंथ बाहेर पडतात म्हणजे सपोज दिस इज अ ब्लॅक बॉडी एका पर्टिक्युलर टेम्परेचरला असताना या पद्धतीने हे हीट रेडिएशन जे आहे ते वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडणार असतात. नंबर ऑफ वेव्हलेंथ्स असतात. ओके आता नंबर ऑफ वेव्हलेंथ बाहेर टाकते हे आपल्याला समजलं. तर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इज नथिंग बट अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड ओके किंवा रेडिएशन पॉवर
थ्रू डिफरंट वेवलेंथ कशी आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड थ्रू डिफरंट वेवलेंथ कशी आहे, त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं. ओके, ऑफ स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक हीट इमिटेड पर युनिट टाइम. ओके, रेडिएशन पॉवर, रेडिएशन पॉवरच का म्हटलं, कारण हीट रेडिएटेड पर युनिट टाइमचं युनिट काय तर पॉवरचं युनिट येतं. हीट रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे जूल पर सेकंड येणार, जूल पर सेकंड म्हणजे वॅट येणार, आणि वॅट हे कशाचं आहे, रेडिएशन पॉवरचं युनिट आहे. सो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी इज द रेडिएशन पॉवर इमिटेड डिफरंट वेवलेंथ. ओके, म्हणजे कुठल्या वेवलेंथना किती रेडिएशन पॉवर इमिट होते, कारण सगळ्या वेवलेंथ मधून सेम रेडिएशन पॉवर इमिट होत नाही, लक्षात घ्या. काही वेवलेंथ मधून जास्त हीट बाहेर पडते, काही वेवलेंथ मधून कमी हीट बाहेर पडते. ओके, तर हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन सगळ्यात अगोदर कुणी स्टडी केलेलं आहे, तर लुमर अँड प्रिन्सेम या दोन सायंटिस्टनी काय केलेलं आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी स्टडी केलेला आहे. ओके, पॉइंट नंबर 3. ओके, studied the radiation power as a function of wavelength. Studied the radiation किती हीट बाहेर पडते हे काय केलेलं आहे, लुमर आणि प्रिन्सेम या दोन सायंटिस्टनी स्टडी केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर ब्लॅक बॉडी इमिट्स हीट रेडिएशन थ्रू ऑल पॉसिबल वेवलेंथ ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ. ओके, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणजे काय, इट इज द रेडिएशन पॉवर इमिटेड थ्रू डिफरंट वेवलेंथ, त्याला म्हणायचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. सगळ्यात अगोदर हे कोणी स्टडी केलेलं आहे, लुमर अँड प्रिन्सेम या दोन सायंटिस्टनी रेडिएशन पॉवर आणि वेवलेंथ याच्यामध्ये रिलेशन काय आहे हे असणार आहे बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कन्क्लुजन हे आहे, first conclusion is that energy is not uniformly distributed in all the wavelength. Okay, so radiation power is म्हणजे सगळ्या वेवलेंथ मधून सेम अमाउंट ऑफ हीट जी आहे ती बाहेर इक्वली डिस्ट्रीब्युटेड थ्रू ऑल वेवलेंथ्स. इट इज बाहेर पडते. याचा एक ग्राफ आहे की सगळ्या वेवलेंथ, तर याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ या पद्धतीने येतो. ओके, तर या ग्राफ मध्ये काय वेवलेंथला सेम नाहीये. ओके, तर स्मॉलर वेवलेंथ म्हणजे हा जो रिजन आहे तो स्मॉलर त्याच्या वेवलेंथ आहे, आणि हा आहे काय आहे, मीडियम वेवलेंथचा. तर दोन्ही वेवलेंथला रेडिएशन पॉवर काय असते, कमी असते. आणि इथं मीडियम वेवलेंथच्या मध्ये काय आहे, इम्पॉर्टंट स्टेटमेंट रिलेटेड टू द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर याच्यामध्ये ऍज वेव मॅक्सिमम अँड रेडिएशन पॉवर and रेडिएशन पॉवर बघितली, रेडिएशन पॉवर बघितली तर ग्राफ हा कमी आहे. लॉंग वेवलेंथला देखील रेडिएशन पॉवर बघितली तर तिथे देखील कमी आहे, आणि मीडियम वेवलेंथला मात्र रेडिएशन पॉवर काय आहे, जास्त आहे. ओके, सो रेडिएशन पॉवर इज लेस ॲट शॉर्टर वेवलेंथ अँड लॉंगर वेवलेंथ अँड मोर ॲट लेंथ. ओके, इट इज मोर ॲट द मीडियम वेवलेंथ. ओके, आता याच्यामध्ये एका पर्टिक्युलर वेवलेंथ, ओके, एक अशी पर्टिक्युलर वेवलेंथ असणार आहे की ज्या वेवलेंथला काय होणार आहे, रेडिएशन पॉवर मॅक्सिमम असणार आहे, किंवा मॅक्सिमम रेडिएंट हीट काय होणार आहे, एका पर्टिक्युलर वेवलेंथला इमिट होणार आहे. ठीक आहे, तर या वेवलेंथला काय म्हणतो आपण, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन असं म्हणतो, लॅम्बडा मॅक्स. ओके, त्याच्यामुळे ही डेफिनेशन काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाते, दॅट इज wavelength of maximum emission, wavelength of maximum emission, wavelength of maximum emission. The wavelength at which radiation power is maximum, किंवा wavelength at which maximum radiant heat is emitted is called as wavelength of maximum. म्हणजे ज्या वेवलेंथला मॅक्सिमम रेडिएशन पॉवर असते, ज्या वेवलेंथला मॅक्सिमम रेडिएंट हीट पर युनिट टाइम पर युनिट एरिया काय होते, इमिट होते, ती जी वेवलेंथ आहे त्याला काय म्हणायचं, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन म्हणायचं, लॅम्बडा मॅक्स. तर वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन विच इज डिनोटेड बाय लॅम्बडा मॅक्स. तर लक्षात घ्या, लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथ नव्हे,
तर ही अशी एक वेवलेंथ असणार आहे जी मिडल रिजन मध्ये असणार आहे. ती मिनिमम पण नाहीये किंवा मॅक्सिमम पण नाहीये, ती मीडियम आहे, की ज्या वेवलेंथला काय होते, रेडिएशन पॉवर म्हणजे ब्लॅक बॉडी त्या वेवलेंथला काय करते, सगळ्यात जास्त हीट काय करते, रेडियंट हीट त्या वेवलेंथ मधून बाहेर टाकते. त्याला काय म्हणायचं, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन. ओके. त्याचबरोबर या ग्राफच्या खालचा एरिया काय रिप्रेझेंट करणार आहे, एरिया अंडर द ग्राफ रिप्रेझेंट टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम थ्रू ऑल दी वेवलेंथ्स. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व टोटल रेडियंट पॉवर, ज्याला काय म्हणतो आपण, टोटल एनर्जी इमिटेड थ्रू ऑल वेवलेंथ्स. ठीक आहे. तर सगळ्या वेवलेंथ मधून किती एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इमिट होते. ओके. हे काय सांगतं, एरिया अंडर द कर्व. म्हणजे एरिया वाढला तर काय असणार आहे, त्याची एरिया कमी झाला तर रेडिएशन पॉवर कमी होणार आहे. आणि ही रेडिएशन पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर कशावर डिपेंड असते, टेम्परेचरवर. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, त्या ग्राफचा खालचा एरिया वाढत 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 जाणार आहे. ओके. आता डिफरंट टेम्परेचरला कसं होतंय बघूया. आताच आपण बघितलं की त्या कर्वच्या खालचा एरिया जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, एरिया अंडर द कर्व और एरिया अंडर द ग्राफ रिप्रेझेंट दी टोटल एनर्जी इमिटेड, किंवा थोडक्यात इमिसिव्ह पॉवर रिप्रेझेंट करतो. एरिया अंडर द ग्राफ रिप्रेझेंट इमिसिव्ह पॉवर. आता इमिसिव्ह पॉवर टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर डबल केलं की इमिसिव्ह पॉवर डायरेक्टली 16 टाइम्स होते. त्याच्यामुळे आता टेम्परेचर चेंज केल्यानंतर ग्राफ कसा चेंज होतोय ते थोडंसं आपण बघूया. बघा, when temperature increases, काय होणार आहे, एरिया अंडर द ग्राफ, एरिया अंडर द ग्राफ इन्क्रीजेस. आणखी एक महत्वाची गोष्ट घडते, टेम्परेचर वाढवल्यानंतर एरिया अंडर द ग्राफ इन्क्रीजच होणार आहे, कारण टेम्परेचर वाढलं की इमिसिव्ह पॉवर वाढायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे काय, टेम्परेचर वाढवत नेल्यानंतर ती लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन मात्र काय होते, कमी कमी होत जाते. अँड when temperature increases, area under the graph increases and wavelength of maximum emission decreases. Wavelength of maximum emission decrease व्हायचं म्हणजे काय, peak point of the curve shift towards left, that is peak point जो आहे तो काय होणार आहे, लेफ्टला शिफ्ट होणार आहे. हे ग्राफ कसे येतात बघा. आता डिफरंट टेम्परेचरचे आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे. दिस इज द फर्स्ट ग्राफ जो लो टेम्परेचरला आहे. ओके. दिस इज द फर्स्ट ग्राफ विच इज ॲट द लो टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल हा 3000 केल्विन्स आहे. ओके. परत आणखी टेम्परेचर वाढवलं तर हा सेकंड ग्राफ येणार आहे. त्याच्यानंतर आणखी टेम्परेचर वाढवलं, त्याच्यानंतर आणखी टेम्परेचर वाढवलं. ओके. दिस इज ॲट फॉर एक्झाम्पल 6000 केल्विन. बघा, टेम्परेचर वाढवत नेल्यानंतर काय झालेलं आहे, एरिया अंडर द ग्राफ म्हणजे ग्राफ जो आहे तो टॉल होत गेलेला आहे. म्हणजे ग्राफ जो आहे तो उंच होत गेलेला आहे, टॉल झालेला आहे. आणि त्याचा वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन बघा, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन प्रत्येक ग्राफची बघा, 3000 केल्विनला वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन या पॉइंटला आहे, म्हणजे पीक पॉइंट आणखी परत आणखी कमी झाला. ओके. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय झालेली आहे, कमी 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 होत गेलेली आहे. ओके. आणि एरिया अंडर द ग्राफ वाढायला लागलेला आहे. ओके. सो इन दिस वे ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन जे आहे ते काय होते, डिक्रीज होत जाते. ओके. तर या पद्धतीनं ब्लॅक बॉडी
स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे. ओके, या पद्धतीने काय आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे पुन्हा एकदा बघा याच्यामध्ये काय काय आपण डिस्कस केलेलं आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर ब्लॅक बॉडी एका पर्टिक्युलर टेम्परेचरला असताना काय करते सगळ्या पॉसिबल वेव्हलेन्थ इमिट करते. ठीक आहे, ब्लॅक बॉडी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इमिट हीट रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेव्हलेन्थ. ठीक आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय रेडिएशन पॉवर इमिटेड थ्रू डिफरंट वेव्हलेंथ. म्हणजे कुठल्या कुठल्या वेव्हलेंथना किती किती रेडिएशन पॉवर इमिट केलेली आहे याला काय म्हणतो आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन असं म्हणतो. सगळ्यात अगोदर हे कुणी स्टडी केलेलं आहे लुमर अँड प्रिंगस्टेम या दोन सायंटिस्टनी काय केलेलं आहे रेडिएशन पॉवर विथ रिस्पेक्ट टू वेव्हलेंथ कशी चेंज होते हे बघितलेलं आहे. ठीक आहे, आता रेडिएशन पॉवर जी आहे ती सगळ्या वेव्हलेंथ मध्ये सेम नसते. लक्षात घ्या रेडिएशन पॉवर इज नॉट इक्वली डिस्ट्रीब्युटेड थ्रू ऑल वेव्हलेंथ अँड इट इज ॲज शोन इन फिगर. म्हणजे ही रेडिएशन पॉवर विथ रिस्पेक्ट टू वेव्हलेंथ कशी व्हॅरी होते बघा. ॲज वेव्हलेंथ इन्क्रीजेस रेडिएशन पॉवर इन्क्रीजेस बिकम मॅक्सिमम देन ग्रॅज्युअली डिक्रीजेस. ओके, म्हणजे याचाच मी काय होतो रेडिएशन पॉवर जी आहे ती शॉर्ट वेव्हलेंथला रेडिएशन पॉवर कमीच असते, लॉंग वेव्हलेंथला देखील रेडिएशन पॉवर कमी असते आणि मीडियम वेव्हलेंथला काय असते रेडिएशन पॉवर सगळ्यात जास्त असते. ओके, आणि एका पर्टिक्युलर वेव्हलेंथ एक अशी वेव्हलेंथ मिळणार आहे की ज्या वेव्हलेंथला काय मिळणार आहे रेडिएशन पॉवरचा पीक पॉईंट मिळणार आहे. म्हणजे एका त्या वेव्हलेंथला काय असणार आहे रेडिएशन पॉवर मॅक्सिमम असणार आहे. ओके, that wavelength is called as wavelength of maximum emission. The wavelength at which maximum radiant heat is emitted is called as wavelength of maximum emission. त्याचबरोबर या ग्राफच्या खालचा एरिया अंडर द कर्व काय रिप्रेझेंट करतो टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया थ्रू ऑल दी वेव्हलेंथ. ओके, म्हणजे टेम्परेचर वाढलं की ऑटोमॅटिकली काय होणार आहे एरिया वाढणार. तर टेम्परेचरचा इफेक्ट कसा होतोय बघा ग्राफवर. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस एरिया अंडर द ग्राफ इन्क्रीजेस अँड वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन काय होतं डिक्रीज होतं. म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर हा ग्राफ जो आहे तो टॉल होतो जाणार आहे, उंच होत जाणार आहे, एरिया वाढणार आहे, एरिया अंडर द ग्राफ म्हणजे एमिसिव्ह पॉवर वाढणार आहे. परंतु इथं आणखी एक महत्वाची गोष्ट काय दिसून येते की वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन जे आहे ते कमी होत जातं किंवा या ग्राफचा पीक पॉईंट जो आहे तो काय होतो लेफ्टला शिफ्ट व्हायला लागतो जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं. आता हे ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन हे असं का आहे हे कुणी एक्सप्लेन केलेलं आहे प्लँक या सायंटिस्टनं विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लँक्स लॉ. ओके, तर हे एक स्टेटमेंट याच्यामध्ये लक्षात ठेवा. मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड लॉ आहे त्याला काय म्हणायचं प्लँक्स लॉ असं म्हणायचं. ओके, सो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन इज प्लँक. ओके, प्लँक्स लॉ. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये काय वेळेला विचारलं जातं की स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी जे आहे ते कुठल्या लॉच्या साहाय्याने एक्सप्लेन होत आहे. तर त्याचा आन्सर काय येणार आहे प्लँक्स लॉ. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी कुणी अगोदर स्टडी केलं तर त्याचा आन्सर येणार आहे लुमर अँड प्रिंगस्टेम. म्हणजे स्टडी कुणी केलं म्हणजे हे ग्राफ वगैरे कुणी काढले तर लुमर आणि प्रिंगस्टेम आणि ते एक्सप्लेन कुणी केलं मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं आणि त्याच्याशी रिलेटेड प्लँकने एक लॉ तयार केलेला आहे विच इज कॉल्ड ॲज प्लँक्स लॉ. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे दॅट इज वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके, नेक्स्ट इज द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. डिस्प्लेसमेंट लॉ जो आहे तो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन से रिलेटेडच आहे. म्हणजे आता जे आपण स्टडी केलंय ना त्याच्याशी रिलेटेडच हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. तर आता इथं काय होतंय बघा टेम्परेचर वाढत जाईल तसं लॅम्बडा मॅक्स काय होते कमी होत जाते आणि वेन्स या सायंटिस्टनं काय केलेलं आहे हे टेम्परेचर आणि हे लॅम्बडा मॅक्स यांच्यामधलं रिलेशन काढलेलं आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणतो. ओके, आता डिस्प्लेसमेंट हा वर्ड काय आलेला आहे बघा. टेम्परेचर वाढत जाईल वर जाईल तसं काय होतं लॅम्बडा मॅक्स काय होतं लेफ्टला डिस्प्लेस होते. वेव्हलेंथ जी आहे ती काय झालेली आहे सुरुवातीला राईट होती मग थोडीशी लेफ्टला डिस्प्लेस झाली मग परत आणखी लेफ्टला डिस्प्लेस झाली मग आणखी लेफ्टला डिस्प्लेस झाली. वेव्हलेंथ डिस्प्लेस व्हायला लागली आणि म्हणून याला काय म्हटलं जातं वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हटलं जातं. तर हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय बघा. The wavelength for which emissive power of black body is maximum. Statement is like this: the wavelength for which emissive power of black body is
ज्या वेव्हलेंथला एमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असते ती वेव्हलेंथ म्हणजे कुठली? लॅम्बडा मॅक्स. ओके, the wavelength for which emissive power of black body is inversely proportional to absolute temperature is inversely proportional to the absolute temperature of the black body, inversely proportional to the absolute temperature of the black body. Okay, याला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बघा इथं टेम्परेचर वाढत जाईल तसं लॅम्बडा मॅक्स कमी होते ना, म्हणजे टेम्परेचर वाढलं की लॅम्बडा मॅक्स कमी होणार. यालाच काय म्हणायचं? वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणायचं. अँड देअरफॉर इथं आपण लिहू शकतो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे कुठलं टेम्परेचर? केल्विन मधलं टेम्परेचर. हे लक्षात घ्या. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे केल्विन मधलं टेम्परेचर. सो लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी ऑर इक्वल टू काय येणार आहे? 1 कॉन्स्टंट येणार आहे. आणि हा कॉन्स्टंट म्हणजे काय असतो? दिस कॉन्स्टंट इज बी. सो देअरफॉर इज अ कॉन्स्टंट बी. आणि फिर दिस बी ला काय म्हणतो आपण? वेन्स कॉन्स्टंट असं. वेन्स कॉन्स्टंट. वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 2.80. ओके, युनिट आहे दॅट इज मीटर केल्विन. याचं युनिट काय येणार आहे? मीटर केल्विन हे युनिट येणार आहे. याला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणायचं. ओके, सो वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन जे आहे ते काय असतं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. सो लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. किंवा लॅम्बडा मॅक्स इंटू टीचं कॉन्स्टंट असणार आहे, किंवा लॅम्बडा मॅक्स इंटू टीचं इक्वल टू बी असणार आहे. आणि बीला काय म्हणायचं? वेन्स कॉन्स्टंट व्हायचं, आणि ज्याची व्हॅल्यू असते 2.898 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. ओके, याचे काही ऍप्लिकेशन्स देखील आहेत. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणजे हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ जो आहे तो कुठे यूज केला जातो? ओके, तर युजेस किंवा डिस्प्लेसमेंट लॉ. ओके, तर फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज टू मेजर द टेम्परेचर ऑफ डिस्टंट स्टार्स, सन, मून एटसेट्रा. टू measure temperature of distant moon किंवा dwarfs, red giants. ओके, एटसेट्रा. आता गॅलेक्सी मध्ये, स्पेस मध्ये तुम्हाला खूप लार्ज डिस्टन्सवर डिफरंट स्टार दिसणार आहेत, मून दिसणार आहेत, किंवा स्टारचा एक प्रकार असतो दॅट इज ड्वार्फ किंवा रेड जायंट असं आपण म्हणतो. त्यांचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण तिथं पोहोचू तर शकत नाहीये, लक्षात घ्या. परंतु त्यांचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज करतो. आणि त्यांचं टेम्परेचर या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉच्या साहाय्याने कसं मेजर करायचं? तर फॉर एक्झाम्पल सनचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर सन पासून निघणारे रेडिएशन जे आहेत ते मेजर करायचे. त्याच्यामधली लॅम्बडा मॅक्स म्हणजे वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन. ओके, म्हणजे ज्या वेव्हलेंथला मॅक्सिमम रेडिएशन बाहेर पडतात ती वेव्हलेंथ मेजर करायची. आणि एकदा लॅम्बडा मॅक्स मिळाला की मग टी मिळू शकतं आपल्याला. याचे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे ते आपण सोडवणार आहे. म्हणजे एखाद्या डिस्टन्स स्टारचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अशी एक वेव्हलेंथ आयडेंटिफाय करावी लागेल, कारण तो वेव्ह इमिट करणार आहे. आणि इंटेन्स रेडिएशनची जी वेव्हलेंथ असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेव्हलेंथ अशी असणार आहे की ती जास्त इंटेन्स असणार आहे, ज्याच्यामध्ये इमिसिव्ह पॉवर काय असणार आहे? सगळ्यात जास्त असणार आहे. जास्त इंटेन्स रेडिएशनची काय करायची? वेव्हलेंथ त्याच्यामधली मेजर करायची, म्हणजे लॅम्बडा मॅक्स मिळेल आपल्याला. आणि लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी येणार. सो टेम्परेचर काय येणार आहे? बी डिवायडेड बाय लॅम्बडा मॅक्स येणार. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. लॅम्बडा मॅक्स त्या स्टार कडून येणार, आपण मेजर केलं तर काय येणार आहे? टेम्परेचर इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी येणार आहे. ओके, तर सनचं सरफेस टेम्परेचर जे आहे ते या मेथडनंच आपण मेजर केलेलं आहे. आणि या मेथडनं मेजर केल्यानंतर सनचं सरफेसचं टेम्परेचर किती येतं? साधारणपणे 6000 केल्विन येतं. 6000 केल्विनच्या आसपास, लक्षात घ्या. एखादा मेटल रॉड आपण कंटिन्युअसली हीट केला तर सुरुवातीला तो कुठल्या कलरचा होतो? डल रेड, त्याच्यानंतर ब्राईट रेड, त्याच्यानंतर येलो, आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर. म्हणजे कंटिन्युअसली एका आयर्न रॉडचं किंवा मेटल रॉडचं टेम्परेचर वाढवत नेलं तर तुम्हाला असा कंटिन्युअसली कलर जो आहे तो चेंज होताना दिसणार आहे. बघा, हे सेकंड यूज किंवा सेकंड ऍप्लिकेशन आहे. व्हेन अ मेटल रॉड इज कंटिन्युअसली हिटेड सुरुवातीला डल रेड असणार, त्याच्यानंतर ब्राईट रेड, ओके, त्याच्यानंतर येलो, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? फायनली व्हाईट होतो.
ओके, आता बघा, आणि हे असं का होतं? सो दिस इज अकॉर्डिंग टू वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. कारण डल रेड म्हणजे वेवलेंथ काय असते? जास्त. ब्राईट रेड म्हणजे काय होणार आहे? वेवलेंथ थोडीशी कमी होणार. येलो म्हणजे वेवलेंथ आणखी कमी होणार. आणि व्हाईट म्हणजे काय होणार आहे? त्याच्यापेक्षा आणखी कमी वेवलेंथचे रेडिएशन बाहेर पडणार आहे. म्हणजे इथं वेवलेंथ काय व्हायला लागले? कमी 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 व्हायला लागली आहे. आणि टेम्परेचर काय व्हायला लागले? वाढायला लागले कंटिन्युअसली. म्हणजे हे देखील एक वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं प्रूफ आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्याचा तुम्ही एक व्हिडिओ बघू शकताय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एखादा मेटल रॉड कंटिन्युअसली हीट केल्यानंतर त्याचं टेम्परेचर कशा पद्धतीने चेंज होतंय. आता इथं तुम्ही बघू शकताय की एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये एका रॉडचं टेम्परेचर जे आहे ते कंटिन्युअसली काय होणार आहे? वाढत जाणार आहे. ओके, इथं इंडक्शन कॉइलच्या साहाय्याने हे टेम्परेचर कंटिन्युअसली वाढवत नेलं जात आहे. तर या रॉडचं टेम्परेचर हा एक आयर्नचा रॉड आहे किंवा स्टीलचा रॉड आहे, त्याचं टेम्परेचर कशा पद्धतीने चेंज होते बघा. यू कॅन सी दिस. सुरुवातीला याचा नॉर्मल कुठला ब्लॅक कलर साधारणपणे आहे, ग्रे ब्लॅक कलर. कॉइलच्या साहाय्याने कंटिन्युअसली याचं हिटिंग चालू आहे. ओके, आता बघा थोडासा रेड कलर अपिअर व्हायला लागलाय, डल रेड कलर. ओके, डल रेड नंतर आणखी टेम्परेचर वाढलं बघा. त्याच्यानंतर ते झालेलं आहे थोडस रेड कलर वाढत वाढत ब्राईट रेड व्हायला लागलाय आता. ओके, ब्राईट रेड नंतर आता थोडासा काय व्हायला लागलाय? येलोइश कलर यायला लागलाय बघा तिथे, येलो कलर. म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं? वेवलेंथ कमी 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 होत जाते, कारण रेडची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते आणि येलोची वेवलेंथ काय असते? कमी असते. बघा पूर्ण येलो झालेला आहे, आणि येलो नंतर तिथं काय झालेलं आहे? आता व्हाईट कलर इमिट व्हायला लागलेला आहे. सो ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, ओके, कलर कसा चेंज होणार आहे? डल रेड, त्याच्यानंतर रेड, त्याच्यानंतर येलो, आणि त्याच्यानंतर व्हाईट. म्हणजेच काय? वेवलेंथ कंटिन्युअसली डिक्रीज व्हायला लागली. हे याच्यामध्ये प्रूव्ह होतंय की जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा काय होतो? त्याचा कलर जो आहे तो रेड कडून म्हणजे शॉर्टर वेवलेंथला जायला चालू होतो. आता परत ती कॉईल बाजूला घेतल्यानंतर काय होतं बघा, परत कलर जो आहे वेवलेंथ आहे ती परत वाढायला लागली. टेम्परेचर कमी होईल तसं परत वेवलेंथ वाढणार आहे. ओके, परत टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर रेड, डल रेड, आणि त्याचा नॉर्मल ब्लॅक कलर. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं आणखी एक ऍप्लिकेशन म्हणजे सपोज देर इज अ फ्लेम, तर त्या फ्लेम मध्ये जास्त टेम्परेचरचा रिजन कुठला आणि कमी टेम्परेचरचा रिजन कुठला हे आयडेंटिफाय आपण त्या कलर वरून करू शकतो. ओके, द टेम्परेचर ए फ्लेम can be identified. Okay, suppose there is a flame like this. Suppose this is one flame. अशा प्रकारे सपोज एक फ्लेम आहे, कॅन्डल फ्लेम आहे सपोज. ठीक आहे, तर या फ्लेम मध्ये तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केला तर बाहेरच्या बाजूला काय असतो? थोडासा रेड कलर, आणि आतल्या बाजूला थोडासा काय असतो? येलो कलर असतो. सो दिस इज ऑफ रेड कलर अँड दिस इज ऑफ येलो कलर. आणि रेड म्हणजे काय असतं? अकॉर्डिंग टू वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय होणार आहे? जिथं वेवलेंथ कमी तिथं टेम्परेचर काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे तुम्हाला जिथं येलो कलर दिसणार आहे फ्लेम मध्ये, ओके, येलो दिसेल, व्हाईट दिसेल, किंवा ब्ल्यू कलर वगैरे दिसत असेल. ओके, ब्ल्यू कलर म्हणजे त्याच्यापेक्षा येलो पेक्षाही वेवलेंथ कमी असते ब्ल्यू कलरची. ओके, सिक्वेन्स मध्ये काय असते? मिनिमम वेवलेंथ असते. ओके, म्हणजे या पद्धतीनं कुठल्या ठिकाणी किती टेम्परेचर जास्त असणार आहे किंवा कमी असणार आहे हे आपण त्या फ्लेम मधले डिफरंट कलर बघून देखील काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचा यूज आपण डिफरंट रिजन मध्ये टेम्परेचर कसं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी करू शकतो. ओके, लक्षात येत आहे?